नमस्कार शेतकरी बंधूंनो, माझं नाव शैलेश कांबळे. मी श्रीराम बायोसीडमध्ये यवतमाळ एरिया पाहतो. आज आपण दारव्हा तालुक्यामधील तरोडा या गावामध्ये जे प्रगतशील शेतकरी आहे, जे वर्षानुवर्ष भेंडीची लागवड करतात, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. यावर्षी श्रीराम बायोसीडची कोमल हे व्हेरायटी त्यांना लावली आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. पहिले त्यांचा परिचय घेऊया. भाऊ, तुमचं नाव काय? प्रमोद बबन राठोड, राहणार तरोडा, तालुका दारव्हा, जिल्हा यवतमाळ. मोबाईल नंबर 9579195102. तर भाऊ, तुम्ही हे कोण्या कंपनीची भेंडी लावली आहे? कोमल बायोसीड. बायोसीडची कधी लावली आहे लागवड? हे लावले आम्ही मे महिन्यात. मे महिन्यामध्ये तुमची लागवड झाली आहे. हो. बरं, इतर व्हेरायटीपेक्षा तुम्हाला कोमल ही व्हेरायटी कशी आहे? म्हणजे त्याच्यातले तुम्हाला काय गुणधर्म आवडले? फळ चांगले आहे, रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे, बाजारभाव चांगला आहे याचा. हां. आणि इतर वाण्यापेक्षा फुटवे जास्ती करते. आणि तोडायला कशी आहे? मस्त आहे, तोडायला नाजूक आहे. मजूर वर्ग काय म्हणते? जे मजूर वर्ग तुमच्या शेतामध्ये भेंडी तोडायला येतात, तर त्यांचं म्हणणं काय आहे बा? इतर व्हेरायटीच्या तुलनेत श्रीराम बायोसीडची कोमल ही भेंडी कशी आहे? चांगली आहे. तोडा चांगला होते. आता पुन्हा तुम्ही जे अर्धा किलो लावताय, म्हणजे हा प्लॉट निघाल्याच्या नंतर लावताय की दुसरा प्लॉट तुमचा खाली? दुसरा प्लॉट. अच्छा, तुमचा दुसरा प्लॉट खाली आहे, तर त्याच्यावर तुम्ही पुन्हा श्रीराम बायोसीडची कोमल भेंडी लागवड करा. तर इतर शेतकऱ्याला तुम्ही काय सांगणार? तर आम्ही सांगणार की चांगली आहे बायोसीडची भेंडी लावा. अच्छा, हे तुम्ही पाहू शकता. भेंडीचे फुटवे पण चांगले आहे आणि फळ बी नाजूक आहे, म्हणजे जास्त मोठं नाही होत आणि तोडायला पण चांगली आहे आणि हिरवेगार आहे. याच्यावर रोग येते का नाही? नाही, कमी येते दुसऱ्या भेंडीपेक्षा. म्हणजे बाकीच्या व्हेरायटीपेक्षा याच्यामध्ये फार कमी येते. कमी येते. धन्यवाद भाऊ.